हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण थंडीमुळे स्किन कोरडी होते आणि अनेक समस्या निर्माण होतात. काही वेळा त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी चुकीची पद्धत वापरली जाते, जसे की त्वचेला ग्लिसरीन लावणे, कोणतेही लोशन वापरणे. यामुळे स्किन प्रॉब्लेम निर्माण होतात. हे प्रॉब्लेम टाळण्यासाठी काय करावे, त्याचबरोबर त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरावे, याबाबत आज आपण डॉक्टरांकडून माहिती जाणून घेऊया. मी आहे डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग तज्ज्ञ, वरुडवरनं. चेहऱ्याचे जेव्हा आपली त्वचा रुक्ष होते तर आपल्याला एक उपाय असतो, तो म्हणजे मॉइश्चरायझर्स. आता मॉइश्चरायझर्स मार्केटमध्ये खूप प्रकारचे आहे. त्यातला नेमका कोणता प्रकार आपल्या त्वचेला सूट होतो हे आपल्याला कळत नाही, आणि आपण जर चुकीचं मॉइश्चरायझर वापरलं तर परिणामी आपली त्वचा लाल होते, कधी पिंपल यायला लागतात, कधी पुरळ यायला लागतं, कधी डल स्किन दिसते. मग हे टाळायसाठी काय करायचं, तर पहिल्यांदा आपल्या त्वचेचा जो प्रकार आहे तो समजून घ्यायचा. जर आपली त्वचा ऑइली असेल तर आपल्याला लागतात ऑइल फ्री आणि ग्लिसरीन फ्री आणि कॉमेडॉन्स म्हणजे पिंपल न येणारे मॉइश्चरायझर्स. याच्यामध्ये कोणते मॉइश्चरायझर्स येतात? ॲलोवेरावाले मॉइश्चरायझर्स, सिरामोसाइड्स असलेले मॉइश्चरायझर्स, स्पेशली ॲक्ने स्किनसाठी बनवलेले मॉइश्चरायझर्स. तर ते आपण आपल्या चेहऱ्यासाठी वापरू शकतो जर आपली ऑइली आणि पिंपली स्किन असेल तर. नंतर येतं कोरड्या त्वचेचा नंबर. तर कोरड्या त्वचेसाठी हायलोरोनिक ॲसिड असलेले मॉइश्चरायझर सगळ्यात बेस्ट असतात. त्याच्यानंतर नॉर्मल स्किन. तर नॉर्मल स्किनला हायलोरोनिक ॲसिड पण चालतं, ॲलोवेरा आणि सिरामोसाइड्स पण चालतं. हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर एक उपाय म्हणजे मॉइश्चरायझर. आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून सूट होणारे मॉइश्चरायझर आपल्याला वापरावे लागतात. अशी माहिती आज आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेतली. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.